अंदाज घ्या. 10 ते 12 60 म्हणला तर. आता 50-60 शिल्लक आहे, पण बरं. आपण कंटिन्यू 150 तर हे जे आहे तर हे किती वर्षाचं आहे बोक? चव्हाण गोट फार्म हे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर भारतातील प्रसिद्ध एक मोठा शेळी व्यवसायामध्ये ब्रँड बनलेला आहे. नमस्कार, मी अजमेर सर, जनता न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण या गावी आलो आहोत. चव्हाण ब्रदर्सची ही मोठी यशोगाथा शेळी पालनाची आपण पाहणार आहोत. एका 2 शेळ्यापासूनचा प्रवास ते आज फॉर्च्युनर घेण्यापर्यंतचा आणि संपूर्ण तरुणांना प्रेरणादायी मार्गदर्शन करण्याचा हा प्रवास ठरलेला आहे. नमस्कार सर. सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना एक परिचय थोडक्यात सांगा सर. प्रथमतः मी जनता न्यूज चॅनलचे आभार मानतो की ज्यांनी आपल्या गोट फार्मवर व्हिजिट केली आणि आज ग्राउंड लेवलला प्रॅक्टिकलचा व्हिडिओ दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कारण ह्या गोष्टीसाठी सुद्धा खूप प्रामाणिक कष्ट असतात की एखादा व्यवसाय असेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमामधून आज तरुणांपर्यंत तो व्यवसाय सादर करणं किंवा त्यांना प्रॅक्टिकल दाखवणं, यामधून तरुण घडवणं सर, याला खूप मोठं काळीज लागतं. आणि जे तुम्ही आज दाखवलं याबद्दल सगळ्यात पहिलं तुमचं आपल्या जनता न्यूज चॅनलचं मी खूप खूप असं धन्यवाद आणि खूप खूप आभार मानतो. या होता होईल तेवढी तुम्ही तरुणांना चांगल्या स्टोऱ्या मांडत चला आणि तरुणांनी सुद्धा होता होईल तेवढा या चॅनलला शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं, जेणेकरून सरांच्या माध्यमातून असेच तुम्हाला नवनवीन स्टार्टअप पाहायला मिळतील. ठीक आहे सर, धन्यवाद सर. आम्ही नक्कीच प्रयत्न करत राहू. आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय द्या आणि आपल्या प्रवासाची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगा सर. तर नमस्कार, मी प्रकाश बाळासाहेब चव्हाण, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. तर आपण जी सुरुवात शेळी पालनाची केली होती साधारण 2012 ते 13 साली केली होती. 13-14 मध्ये आपलं काम थोडंसं चांगलं चालू झालं. ही शेळी पालनाची जी सुरुवात केली सर, ही माझ्या आईला प्रत्यक्षात शेळीची थोडीशी आवड होती. शेळीची आवड असल्यामुळे मी काय करायचो, पहिलं थोडंसं हमाली काम करत होतो माथाडीमध्ये. हमाल काम करत होता. हमाली काम करत होतो सर. तर हमाली काम करता करता मी काय करतो, माझ्या जवळपासच बाजार भरायचा. मग 1 शेळी, 2 शेळी, 2च्या 3, मग त्यांची जी होणारी पिल्ल आहेत मी मार्केटला विकत गेलो सर. ती 2, 2.5-3 हजारापर्यंत विक्री करत गेलो. तर ते मला असं समजायला लागलं की यामधून काय होतं, जो पिकवतोय त्याचं फारसं काही त्याला विकता येत नाही. मग मी खूप मार्केटला अभ्यास केला, खूप सर्च केलं, कारण मी पहिल्यापासून थोडासा चतुर होतो. मी म्हटलं यार, आपण पिकवतोय आणि आपल्याला याचा पैसे मिळत नाहीत, जे आपल्याला हवी ती किंमत आपल्याला मिळत नाही. तर मी मार्केटवर रिसर्च केलं. आज त्याचीच जोडी मी त्याला जोडी, व्यवसायाला सोशल मीडियाची जोडी दिली. गरज आहे सोशल मीडियाची. आणि सोशल मीडियावर मी बरेचसे काम पाहिले. त्यावेळेस थोडासा नाच गाणं चालायचं, कोण डान्स व्हायरल करायचं. मी म्हंटल आपल्याला काय ते काही जमणार नाही, आपलं काय अंग वळणार नाही सर. मग मी काय केलं, हाच जो व्यवसाय हा सोशल मीडियावर दाखवायला चालू केला. काय विकायचंय, ज्यावेळेस 3,000ची गोष्ट 4,000 विकायला लागली, 4,000ची गोष्ट 5,000 विकायला लागली सर, प्रॉफिट मध्ये वाढ झाली. आणि याच्यामधून हा जो प्रवास आहे सर, आज अक्षरशः फॉर्च्युनर पर्यंत येऊन टेकलाय सर. क्या बात आहे, अभिमानाची गोष्ट आहे. सरांनी महत्वाचा मुद्दा सांगितलाय की रील बनवण्यासाठी पण आपण आपल्या व्यवसायाची जर साथ घेतली तर नक्कीच आपण स्वतःचा ब्रँड तयार करू शकतो. सर, सुरुवातीला मग किती शेळ्यापासून सुरुवात झाली सर? सर, सुरुवातीला 5-6 शेळ्या घेतल्या होत्या मी. परंतु थोडस माझं जे व्यावसायिक दृष्टीचं जे हृदय हे खूप मोठं आहे, पण मी तेवढं हा प्रवास थांबवला नाही. मी शेळ्या खरेदी करताना सुद्धा 20-30 शेळ्या खरेदी करायचो. म्हणजे मला माहिती होतं का माझ्या कष्टामध्ये दम आहे. त्यामुळे मी सुरुवात सुद्धा थोडीशी मोठीच केली होती सर. बरोबर आहे. आता सुरुवातीला हा व्यवसाय सुरू करत असताना तुम्हाला घरच्यांनी किंवा मित्रांनी असे नाव ठेवले नाहीत का, शेळ्याचा व्यवसाय कुठं असतो का, परवडतो का, आता हे असले लेंड्याचा वास येतो, हे असं तसं? सर, आता हे जर खरं सांगायचं म्हणलं अतिशय मनापासून, तर मला माझी गाव सुद्धा हसत होतं, मला माझा मित्र परिवार पण हसत होता. अक्षरशः मी 3 ते 4 वर्ष मार्केटमधून पूर्णपणे लेफ्ट राहिलोय. पण आज हाच नातेवाईक परिवार, मित्र परिवार, आज आपण हाच माझा नातेवाईक मित्र परिवार आज 2 व्हीलरवर ट्रिपल सीट फिरतात, माझ्या समोर फिरतात. मी आज दाखवून दिलं, मी 50 ते 60 लाख रुपयाच्या गाडीमध्ये फिरतोय. मला याच्यातून हेच सांगायचंय, आवर्जून मोठेपणा सांगायचं नाही का तुम्ही व्यवसायामध्ये उतरा. व्यवसायाच्या यांनी कुटुंब चालतं. तुम्ही जे आज कोण आमदार, खासदार, मंत्री, गृहमंत्री, आपल्या गावातला सरपंच, उपसरपंच, याच्या मागे जे आपण टोळ्या करून फिरतो सर, बरोबर, याच्यामध्ये तरुण ग्रासला जातो. थोडक्यात एक त्यांच्याकडे एक बॉल असतो, थोडं प्रभावी कपडे घालणार, त्याच्या मागे तरुण फिरणार. मग ते तरुणांना एक छोट्याशा खोट्या गोष्टींच्या आम्हीच दाखवणार सर, तुम्हाला मी कंपनी आली याच्यात काम देणार आहे, इथं ट्रान्सपोर्ट तुम्हाला देणार आहे. मग हे तरुण आहे ना काय करतात सर, यांचं वय संपुस तर म्हणजे याच्या मागे फिरत राहतात, भरकटत राहतात.
याच्यामध्ये हम्म. त्यांचे 4 ते 5 वर्ष व्हायला जातात. बरोबर. म्हणजे त्यांची जी जवानी असती, त्यांच्या मनगटामध्ये जी रग असती ही त्यांची व्हायला जाती. म्हणजे मला तरुणांना आवर्जून सांगायचंय, अतिशय चिड येते मला आज पोरांची, हा, बरोबर का आहे. तुम्ही मित्रांनो टोळ्या करून हिंडू नका. बळी जाताना सुद्धा आज राजकारणामध्ये बळी जाताना सुद्धा हो. मेन माणसाचा बळी जात नाही, हो. आपल्या तरुण वर्गाचा जातो, आपल्या मराठी बरोबर. बांधवांचा बळी जातो. बरोबर. जेणेकरून काय होतं, यांचा वापर होतो. आणि ठराविक वेळी ज्यावेळेस यांचं काही राजकारणी भांडणं असतील, राजकारणी वाद असतील, कंपनीचे वाद असतील, त्यामुळे तरुण आपापसात भांडतात. बरोबर आहे सर. तरुण आपापसात भांडल्यामुळे यांचे स्वतःचे बळी जातात. एक गरीब कुटुंब उद्ध्वस्त होतं. कोणाच तरी आई लेक मरतो, कोणाच तरी बायकोचा नवरा मरतो, कोणाच तरी बरोबर आहे. भाऊ मरतो. सर हे लोक मंडळी, नेते मंडळी लांब राहतात. बरोबर हे आहे. यांचे गोड आश्वासन, भूल तापा यांच्यापासून लांब राहा. लांब मित्रांनो, राहा. छोटासा व्यवसाय करा तुम्ही. भले वडापावची गाडी टाका. आज पुण्यामध्ये बाहेर येऊन भैये लोक पाणीपुरी विकतात, वडापावची गाडी टाकतात, हो. 5-5, 10-10 हजार रुपये गल्ले कमावतात. मग तुम्हाला लाज कसली आली? तुम्ही प्रत्यक्षात दुरा. एक काळ मला लोक हसत होती, पण आज खोटं सांगत नाही, या फार्मर लॉजच्या 100 व्हिजिट आहेत सर. 100 विजिट. रोज 100 व्हिजिट आहेत. मी पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी या सगळ्या व्हिजिट फ्री ठेवल्यात. प्रत्येक वेळी आमचे 2-4 माणसं माहिती सांगायला असतात. याचं कारण एवढंच आहे का मी त्या कष्टातून आलेलो आहे. ज्या कष्टातून शेतकरी परत माझे जावा नाहीत, त्या पावलावर पाऊल ठेवून जावा नाहीत. आज मी शेळी पालनासोबत मी ट्रेडिंग सुद्धा करतोय. म्हणजे मला अन्य आणि विक्री माझी एवढी चांगली, माझी 500 ते 600 शेळ्यांची विक्री आहे. महिन्यातून 5 ते 6 वेळा विमानाने मी जातो. जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुपये माझा जाण्या येण्याचा खर्च असतो. 5-6 वेळेस 5 ते 6 वेळेस. तसं माझं प्रोफाईलला प्रत्येक वेळी तिकीट अपलोड असतं, बोर्डिंग पास. मला सातत्याने आणि आवर्जून तळमळीचे सांगायचं वाटतं तरुणांनी, का तरुणांनी याच्यामध्ये उतरायचंय. शेळी पालन असेल, कुक्कुट पालन असेल, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्यामध्ये तुम्ही आवर्जून उतरा आणि ताकदीने उतरा. सरांच्या तळमळीतून एक गोष्ट सिद्ध होते की जो आपला सळसळचं रक्त किंवा तरुणपणाचं जे वय आहे, त्या वयामध्ये आपण शेतीला जोड व्यवसाय, ग्रह उद्योग, छोटासा जरी उद्योग सुरू केला, त्याच्यातून आपल्याला 4 पैसे मिळणार आहेत. त्यांना आपलं परिवार समृद्ध होणार आहे आणि तुमचं आयुष्य बदलणार आहे. आणि सर्वात महत्वाचं आहे की कशाचंही सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही. या शेळी पालनाला लाजून जमत नाही. ही एक आपल्या शेतीतून उत्पन्न देणारी, एक सोनं निर्माण करणारी एक काय आहे, हे शेळी आहे. आणि यासाठी आपण याला उद्योग म्हणून निर्माण केलं पाहिजे. अशी यशोगाथा फक्त महाराष्ट्र नाही तर भारतातून पूर्ण इतर राज्यातून सुद्धा ह्या चव्हाण गोट फार्मला लोक पाहायला येतात. मग सर आता ह्या पूर्ण प्रवासाला किती वर्ष पूर्ण झाले? सर आता 12-13 वर्षाचा प्रवास पूर्ण झाला. जवळजवळ पाहता 2000 किती चालले 26. 2026 हे 6 वर्ष. आणि 2013-14 मध्ये व्यवसाय साधारण हे आला. म्हणजे बरेचसे 10-12 वर्ष झाले. त्याच्या आधी पण थोडंसं चाललं होतं, पण आपण ते वर्ष काउंटिंग मध्ये धरत नाही, कारण तेव्हा छोटा व्यवसाय होता. साधारण 2015 पासून आपण पंजाबमधून शेळ्या आणणं आणि विक्री चालू केले. तर महाराष्ट्रामध्ये आपल्या एवढ्या शेळ्या महाराष्ट्रामध्ये आणणार दुसरा कोणीच नाही सर. आज कोणी सर्च करून दाखवा. मी इथं एके वेळेस 150 शेळ्या उतरवतो, 150 शेळ्यांच्या 3 गाड्या उतरवतो. म्हणजे 500 ते 600 शेळ्या उतरवतो. एवढा मोठा विक्री करणारा दुसरा शेतकरी पण नाही, आणि एवढा विक्री फास्ट होणारा दुसरा शेतकरी नाही. याचं कारण असं फास्ट पण विक्री होते आणलेला माल. सर माझ्याकडे 200 लोक आधी गाडी उतरायच्या आधी उभे असतात. तसे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर आपले अपलोड आहेत. याचं कारण एवढं आहे का कस्टमर मला 10-12 लाख रुपये टोकन टाकतात. याचं कारण आहे का त्यांना माहिती आहे चव्हाण गोट फार्मवर गेलेले पैसे व्यर्थ व्हायला जाणार नाही. बरोबर आहे. तर आता आपल्या जे शेळीची प्रजाती आहे, मग आपल्याकडे फक्त बिटलच आहे का दुसऱ्या आणखीन कोणत्या पण आहेत? सर आज उस्मानाबादी आपल्या भागातली शेळी, परंतु आपण जर विचार केला तर आज 2026 चालू आहे. बरोबर आहे. मार्केटमध्ये उस्मानाबादी वगैरे ह्या आपल्या भागातल्या शेळ्या आहेत, परंतु एक काळ सगळ्यात जास्त चालणारा हा नोकिया मोबाईल होता. बरोबर आहे. मार्केटनुसार अपडेट झाला नाही, मोबाईल बुडाला, ऍपल आला, सॅमसंग आला, जे काय आले ते आले, परंतु नवीन आले. हो, व्यवसायामध्ये सुद्धा तसंच असतं. तुम्ही मार्केटला अपडेट झाले नाही तर तुम्ही सुद्धा एक दिवस काळानुसार बुडणार आहे. बरोबर आहे. त्यामुळं तुम्हाला जी जात जास्त पैसे देईल, ज्या जातीमध्ये चांगलं दूध उत्पन्न मिळेल, ज्या जातीची पिल्लं जास्त विकली जातील, बाजारपेठेमध्ये कोणत्या जातीची मागणी जास्त आहे त्यानुसार काम करायचं मित्रांनो. आणि ती अशी एकच जाते, ती म्हणजे बिटल. आणि ती महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त क्वांटिटी आणि क्वालिटी मध्ये उपलब्ध होणार म्हणजे फार्म म्हणजे तो म्हणजे चव्हाण गोट फार्म. तर आता हे बिटलचे जे भाव आहेत आपल्याकडे कमीत कमी किती पासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि जास्तीत जास्त एक ॲव्हरेज? सर आज नॉर्मल एक शेळी घेतली, 3-4 महिन्याचं पिल्लू घेतलं तर साधारण 15,000ला पडतं. क्वालिटीमध्ये सर हा विषय सगळ्या क्वालिटीचा आहे, सगळा क्वालिटीचा. आणि 15,000 रुपयाला एक 5-6 महिन्याचं पिल्लू पडतं. आणि म्हणजे पिल्लू मिळतं. आणि साधारण 12 महिन्याची फिमेल जर घेतली आपण लागवडी योग्य, मीटिंग योग्य, तर ती फिमेल साधारण 20 ते 22,000 रुपयाला मिळते ग्राहकाला. गाभण शेळी घेतली तर 25 ते 30-35 हजारापर्यंत मिळते. जशी क्वालिटी असेल तसे पैसे असतात. बरोबर आहे. शेळीचा विषय असा असतो, आता एखादी पॅरेगॉन चप्पल घेतली तर 100 रुपयाला असती, बाटाची घेतली तर 2,000 असती, पुमाची घेतली तर
आणखी अजून महाग 4-5 हजाराला असते. महाग जाते. तुम्हाला ब्रँड कळायला पाहिजे, हम्म. जी ती वस्तू आहे त्याची क्वालिटी ओळखता आली पाहिजे मित्रांनो. तुम्ही पॅरेगॉनच्या दृष्टीने बाटा का पाहून चालणार नाही आणि बरोबर बाटाच्या आहे. दृष्टीने लकानी का पाहून चालणार नाही. बरोबर आहे, हा. म्हणजे तुम्हाला मार्केटला क्वालिटी कळाली पाहिजे, बरोबर. कोणत्या वस्तूला किती पैसे मोजायचे हे 100% लक्षात आलं पाहिजे. हम्म. आणि हा फरक जर पाहिजे असेल तर हम्म. तुम्ही 100% चव्हाण ग्रुप व्हिजिट केलाच पाहिजे. ठीक आहे सर, धन्यवाद. आता जे तरुण मित्र आहेत किंवा आपण जे सुशिक्षित लोक आहेत ज्यांना जॉब मिळाला नाही, बरेच प्रयत्न करून सुद्धा एमपीएससी युपीएससी, तर त्यांनी छोट्या जागेमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकतात का? त्यांना यश मिळू शकतं का? मी तर म्हणतो तरुणांनी बघा, हम्म. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बरोबर. सर्वप्रथम मी त्याला वाव देतो, बरोबर कारण आपण मार्केटला ज्ञान द्यावा इतके बरोबर आपण आहे. मोठे नाही, बरोबर पण हा. आपण एक व्यवसाय सक्सेस करून दाखवलाय, बरोबर. ज्यामध्ये हात घातलाय तो व्यवसाय सक्सेस करून दाखवलाय. हम्म. एमपीएससी युपीएससी डॉक्टर इंजिनियर हम्म. यांचं खूप मोठं बलिदान असतं, बरोबर खूप हम्म. स्ट्रगल आहे असतं, त्यांचं, खूप स्टडी असते, हम्म. परंतु यश आणि अपयश हम्म. 99% मेहनत असती आणि 1% लक फॅक्टर असतो. फॅक्टर असतो. जे उरलेले तरुण आहेत, हम्म. जे याच्यामधून वाचलेत, हो. त्यांनी अतिशय ताकदीने हा व्यवसाय केला. कारण हम्म. पहिलेच 5-6 वर्ष त्यांचे व्हायला गेलेले असतात हो. अपेक्षेने. हम्म. कारण क्लास 1च्या पोस्ट काढणं आजच्या दृष्टीने सोपं नाहीये. हम्म. दिवस लोक अभ्यास करतात, परंतु हम्म. काही मुलांच्या प्रती अपयश येतं, हा, तर यश त्यांनी मिळत नाही त्यांना. यश हा. मिळत नाही. हम्म. शेळी पालन असेल, कुक्कुटपालन असेल, हम्म. मार्केटचा स्टडी करून हम्म. तुम्ही व्यवसायामध्ये पॉवरफुल उतरा. हम्म. आज दुनियामध्ये आपण जगतोय, आपल्याला माहिती काय माणूस काय म्हणतो, हम्म. एखादा म्हणतो यार मी माणूस की खूप कमवली, पैसा काय कमावला नाही. हम्म. हम्म. परंतु मी ती हम्म. म्हण खोटी मानतो. हम्म. आधी पैसा कमवा, पैसा कमवल्यानंतर माणूस की सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. बरोबर आहे. माणूस की हम्म. हा एक असा विषय आहे, हम्म. गरीबाजवळ लक्षात ठेवा, लोक जातात 2 शब्द बोलतात, परंतु आज श्रीमंताला नातेवाईक जास्त असतात, गरिबीचे नातेवाईक ऑटोमॅटिक कमी होतात. 100% त्यामुळे आहे. तुम्ही एक गोष्ट टिकवायची, तुमची श्रीमंती वाढलीच पाहिजे, सातत्याने हा प्रयत्न करा. ज्या तरुणांना अपयश आले हम्म. त्यांनी अवश्य शेळी पालनामध्ये उतरा. आज मार्केटचा मटणाचा रेट 800 रुपये किलो आहे मित्रांनो. बापरे. 800 रुपये किलो बदाम आणि काजूचा भाव झाला. हम्म. त्यामुळे हे हम्म. लोकसंख्येची वाढत चाललेली आहे, हम्म. याच्यानुसार हा रेट कधीही कमी होणार नाहीये. झपाट्याने वाढती मागणी हम्म. लक्षात घेता तरुणांनी याच्यावर काम करायचं. ठीक आहे. तर एकमेव असा व्यवसाय आहे शेळी पालन की ज्यामध्ये आपण शेतातल्या वाळलेल्या किंवा टाकलेल्या गवतापासून सुद्धा आपण मेहनत करून उत्पन्न घेऊ शकतो. आणि जसं सांगितलं की जसं ह्या शेळी पालनाची सुरुवात झाली, कधीच भाव ह्याचे कमी झाले नाहीत, सतत वाढतच गेलेत. जवळपास 700 ते 800 रुपये किलो आज बकऱ्याचं हे काय आहे, मटणाचे भाव आहेत. आणि याची मागणी या बिटल जातीची सध्या मार्केटला वाढलेली आहे. तर आपल्याकडे आता बिटल जातीच्या किती आहेत सर शेळ्या सध्या? सर आता माझी पूर्णपणे माझं जे पेज आहे त्यावर सगळ्याला मी सांगत असतो, माझा एकही खोटा कारभार नसतो. माझ्याकडे आता 60 ते 70 शेळ्या शिल्लक राहिलेल्या आहेत. बरोबर. हा. यामधून हम्म. माझी विक्री कंटिन्यू चालू असते. रोजच्या 10, 5, 1, 2 काय असेल ती कंटिन्यू चालू असते. बर. परत लगेचच हम्म. मी हम्म. आता 28 तारखेला पंजाबला चाललोय, हम्म. परत 150 शेळ्यांचं लॉट येईल. हम्म. म्हणजे असं काही नाही, माझी क्वांटिटी कंटिन्यू चालूच चालूच राहते, आहे. वाढत राहते. येते जाते येते जाते. आणि याच्या माध्यमातून आपण काय करतो, महाराष्ट्रातली जी बिटलची भूक आहे ही भागवण्याचा प्रयत्न करतो. 100%. आणि आता ह्या जे जातीबद्दल बोललं जातं की ही फक्त ब्रुडिंग साठी किंवा एक आहे वापरली जाते, मटनसाठी किंवा ह्याची जास्त मार्केटला मागणी वगैरे कशी आहे? आजच्या दृष्टीने हम्म. बघा, गाड्याचा बैल आणि हम्म. आव तोडणारा बैल, मी हम्म. अगदी 0 शब्दात सांगतो, हो. 0 मिनिटात सांगतो. हम्म. आव तोडणारा एक बैल जोडी 40-50 हजार रुपयाला मिळतो आणि हम्म. गाडा पाळणारा एक बैल हम्म. कमीत कमी 10 लाख 15 लाखाला मिळतो. याचं एक हम्म. जिवंत उदाहरण सांगतो. बिटलची आज फक्त आणि फक्त ब्रीडिंग चालू आहे. हम्म. कटिंगला हा माल जात नाही. ब्रीडिंग साठीच महाराष्ट्राची भूक भागलेली नाहीये. बरोबर. त्यामुळे तुम्हाला सांगतो, हा माल अजून 10 वर्ष सुद्धा कटिंगला जाणार नाही. हम्म. हा आजारी पडला, वीक झाला तर तो भाग वेगळा आहे. बरोबर आहे. परंतु हम्म. महाराष्ट्राची एवढी मोठी भूक आहे आता बिटल विषयी, हम्म. सगळ्या लोकांच्या लक्षात आले का बिटलच का करायचं. हम्म. तर ह्या गोष्टी लक्षात घेता, बिटलची भूक मोठी असल्यामुळं तरुण याच्यामध्ये झपाट्याने वाढत चाललेत. बरोबर. त्यामुळे कटिंगला गावरान चालतं. हम्म. आज गावरान कोंबडी लोकांना खायला आवडती, हम्म. पण तिचा जो कार्यकाल आहे सांभाळण्याचा याचा जास्त आहे. जास्त आहे. याच्यामध्ये काय होतं, परत शेतकरी गांडला जातोय. बरोबर आहे. याच्यामध्ये शेतकरी परत गांडला जातो, त्याचे 2 ते 3 वर्ष व्हायला जातात. बरोबर आहे. त्याच्या बेसने आज कावेरी कोंबड्या आल्या, बॉयलर कोंबड्या आल्या, 40 दिवसामध्ये 2 किलो 3 किलो. हो. बरोबर. खा, औषधाचं खा आणि मारा, बरोबर है ना. मग हे लोकांच्या लक्षात येत नाही. तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने काम करा, प्रॉपर काम करा, प्रॉपर आपली लाईफ वाढवा. क्षणिक सुख डोळ्याला छान वाटतं, परंतु लॉंग टाइम नाहीये. कासव गतीने चला आणि लॉंग टाइम चला. बरोबर आहे सर. तर आता समजा जर बिटल शेळी काही लोकांनी पाळली आणि जर समजा त्याला आपल्याला 1 किलोवर विकायची ठरली, तरी एक समजाचा काय अनुभव आहे सर त्याचा? कारण किलोवर जरी विकायचं ठरलं तर आज बिटलचा 600 ते 700 रुपये क्वालिटीच्या मालाचा रेट आहे सर. बरोबर आहे. म्हणजे लॉस मध्ये जात नाही. लॉस मध्ये जायचा याचा 1% संबंध नाही सर. आज मटन 800 रुपये किलो आहे. बॉयलरची कोंबडी जेव्हा 200
₹100 किलो कापून भाव असतो तेव्हा हम्म. त्याचा 100 ते 110 रुपये जीवनचा भाव असतो. हम्म, तुम्ही त्याच हिशोबात हे धरा ना सर. हम्म. बरोबर ना? बरोबर आहे सर. तरी परवडतं. ठीक आहे सर. आता यांच्या आरोग्याबद्दल कशी काळजी घ्यावी लागते आपल्याला बिटल जातीची? वार्षिक योजनेमध्ये जनावरांचे काही व्हॅक्सिन असतात. हम्म, हम्म, पीपीआर असेल, एफएमडी, गोटपॉक्स, हम्म. इटी, टीटी, हम्म. हे व्हॅक्सिन आपण नियमितपणे करायचे असतात. हम्म. जसं त्या औषधांची कॅपॅसिटी काही कार्यकाल दिलेला असतो. 3 हम्म. वर्षामध्ये पीपीआर हम्म. करायचं, इटी हम्म. 6 महिन्यांनी करायचं. हम्म. त्याचप्रमाणे हम्म. तुम्ही त्या गोष्टी वेळेत केल्या हम्म. तर तुम्हाला कसल्याही प्रकारचे माल आजार, वगैरे, मोठाले संसर्ग आहे ते राहणार नाहीत. बरोबर. आणि जे काही व्हायरल इन्फेक्शन असतात, Infection, सर्दी, हा, हा. ताप, हम्म. जुलाब, हम्म. नॉर्मल अँटीबायोटिक वर सुद्धा ते कव्हर होतात. बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाचा की एक शेवटचा प्रश्न आहे की बाबा आपण हे सगळं व्यवसाय सुरुवात केली, मग शिक्षण आहे, नोकरी पण आहे, पण एक किती महिना पडतो एक आपल्या प्रेक्षकांना जर आपल्याला सांगायचं म्हणलं ॲव्हरेज तर? सर, शेळी पालनामध्ये मी एका शेळीचा हिशोब सांगतो. हा. एका शेळीने 2 पिल्लं दिली, 5 महिन्यामध्ये शेळी होती, 2 पिल्लं दिली. तर आज गावठी शेळीने जर दिली तर 7 ते 8 हजार रुपयाला पिल्लं विकतात. हा. 3 महिने सांभाळल्यानंतर आज मार्केटची म्हणजे 700-800 रुपये किलो मार्केटला मटणाचा रेट आहे. हम्म, हम्म, आणि हेच जर बिटलने दिलीत, हम्म. एका शेळीचं कॅल्क्युलेशन सांगतो, बिटलचे 2 पिल्लं झाले चांगले, हम्म. चांगल्या प्रतीचे, हम्म, हम्म. तर 3-3 महिन्याचे पिल्लं 12 ते 13 हजार रुपये, म्हणजे 3 25,000 महिन्याचे, रुपये. हा. हा, 25,000 रुपये. हम्म. आणि 16-17 महिन्यात शेळी 1-2 वेळा 2 वेळा येते. हम्म, हम्म. 5-6 महिन्यात 1-2 महिन्यात कार्यकाल खाली जातो. हम्म. 4 पिल्लं जर विकले सर 40,000 रुपये ते 50,000 रुपये उत्पन्न शेळीचं 14-15 महिन्यात बिटलचं मिळतं. एका शेळीचं, हा. हा. आणि 32 ते 30,000 रुपये गावरान शेळीचं मिळतं. म्हणजे हम्म, याच्या हम्म. तुलनेमध्ये जर विचार केला तर बिटल शेळीचं उत्पन्न जास्त आहे. जास्तच शेळी आहे. 5-6 हजारांनी घ्यायला महाग पण आहे ती. बरोबर आहे. हा. आता वैयक्तिक आपला महिना जर आपल्याला सांगता आला काही तर किती मला सर- एवढा माहिना पडतो बाबा? हा. सर, आता असं आहे, माझं लेंडीखत विक्री होती, त्यामधून मला काही नाही तर वर्षाकाठी 70-80 हजार रुपये मिळतात. हा. दुधाचं काही विक्रीचं असतं, हा. त्यामधून काही नाही तर वर्षाकाठी 5-50 हजार रुपये मिळतात. हा, हा. आणि सगळ्यात महत्वाचं, हा. शेळी पालन मी आधी करायचो, परंतु आता खरं सांगायचं प्रेक्षकांना तर विक्री हा पार्ट माझा थोडा जास्त आहे. जास्त झाला आता. हा. तुम्ही एक सरळ हिशोब सांगतो, महिन्यात मी मला 500 शेळ्या विकतो. मी हम्म, हम्म, 500 शेळ्या विकले, 1,000 रुपये जरी शेळी माग राहिली हा. तरी ते 5 लाख रुपये कुठे गेले नाही. 5 लाख रुपये जरी माझा खर्च बिर्च सगळा वजा केला, गाडीचं डिझेल, पेट्रोल, माझं हम्म. पर्सनल हिंडणं, Travelling कारण सर वगैरे, मला एक हा. असं माझी एक अशी गोष्ट आहे सर, हा, हा. मी आज शेळी पालनात जरी आलो, हा, हा. मी चप्पल सुद्धा कधी साधी नाही घातली. हा. प्रत्येक वेळी बघा तुम्ही, मी रिबॉकचीच बूट शाळेत घालतो. हा, हा. ही जी पॅन्ट आहे ही सुद्धा 5-5.5 हजार रुपयाची पॅन्ट आहे. हम्म. शर्ट सुद्धा 5.5-6 हजार रुपये शर्ट आहे. हम्म, हम्म. मी प्रत्येक वेळी माझं जीवन जे आहे ना, एकदम लाईफस्टाईल माझी जरा वेगळी सर. व्यवसाय म्हणजे- करत असताना सुद्धा ब्रँड न जगायचं. हम्म. ब्रँड जगायचं सर. हम्म. याचा अर्थ असं नाही गाडी मी 50-60 लाख रुपयाची वापरतोय. हम्म. याचं कारण काय सर माहितीये? हम्म. तुम्ही जी मेहनत करताय, हम्म, हम्म, तुम्हाला त्यातला आनंद भोगता आला पाहिजे. बरोबर आहे. स्वतःला सॅटिस्फॅक्शन झालं हा, पाहिजे. हा. तुम्हाला फील झालं पाहिजे हम्म. तुम्ही काहीतरी आहात. हम्म. हे ब्रँड, हम्म. हे सगळे ब्रँडेड लोकांसाठी नाही, हे बरोबर आहे. शेतकऱ्याच्या पोरासाठी सुद्धा आहेत. शेतकऱ्यांच्या मजुराच्या हा, पोरासाठी मजुराच्या सुद्धा आहे. पोरासाठी सुद्धा आहेत. हम्म. एक शेळी पालक किंवा शेळी विक्री करणारा माणूस आहे, त्यासाठी हम्म. सुद्धा ब्रँड खूप महत्वाचा आहे. हम्म. आणि ऍक्च्युली लाईफस्टाईल माणसाचं खूप काही बोलून जाते. बरोबर तुम्ही आहे. जर मळकट सळकट राहिले हम्म. तर तुमचा प्रभाव पडत नाही. हम्म. आणि तुम्ही एक ब्रँड राहिले तर माणूस उठूनच दिसतो 100 लोकांमध्ये. बरोबर आहे. 100% प्रत्येक म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एवढंच का मी माझी लाईफस्टाईल जी हम्म. महागडी आहे, याचं कारण असं आहे, हम्म. माझ्यात मेहनत करण्याची ताकद तेवढी आहे, माझ्यात 100% पैसे कमवण्याची ताकद पण तेवढी आहे, सर. बरोबर आहे. हम्म, 100%. सर्वात महत्वाचा सरांनी एक संदेश दिलेला आहे की बाबा तरुणांनो, न लाजता, काय म्हणतोय, न लाजता कुणी जरी शेजारी पाजारी गावातले नावं ठेवले तरी हार मानायची नाही. एक दिवस हे नाव ठेवणारेच. आणि आपल्याला गाव, तालुका, जिल्हा आणि राज्यच नाही तर इतर राज्यातून सुद्धा जसं चव्हाण गोट फार्मला लोक भेटायला येतात तसे येतात. आणि आपल्या यशानं सगळ्या लोकांना आपण काय करू शकतो, सलाम करायला भाग पाडू शकतो. अशीच महत्वपूर्ण आज आपण स्टोरी पाहिलेली आहे. सर, पुढील वाटचालीस आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. भेटूया एका पुढच्या महत्वपूर्ण मुलाखतीमध्ये. धन्यवाद सर. जय हिंद.